श्री शुकाचार्यांचं वर्णन यम प्रव्रजंतम, जे सदैव प्रवाहित होतात. साधू चलता भला, सरिता बहती भरी. नदी कायम वाहत राहावी. आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, ते म्हणायचे नदीनं वाहनं बंद केलं, तिच्या जर खांडव पडले तर त्याच्यात जीवजंतू होत असतात. जी नदी कायमस्वरूपी वाहत राहते तिच्यामध्ये काही जीवजंतू तयार होत नाहीत, ती निर्मळ असते महाराज. म्हणून साधूनं सुद्धा एका जागेवर थांबू नये. साधू चलता भला, साधू कायम चालत असावा, ज्याच्या अंतकरणामध्ये विकार निर्माण होत नाहीत, जे त्यांनी दिव्य स्थितीमध्ये कायमस्वरूपी राहतात. तुम्हाला जर नाथ संप्रदायाची परंपरा माहीत असेल तर 9 नाथ त्यांनी कायमस्वरूपी चालत होते महाराज, कायमस्वरूपी चालत. अमावस्येचा जो पंधरवडा आहे त्या पंधरवड्यामध्ये त्यांनी दिवसा चालावं, आणि पौर्णिमेचा जो पंधरवडा आहे त्याच्यात त्यांनी रात्री चालावं, पण चालत राहावं. एका गावात 12 वर्षानंतरच आले महाराज मच्छिंद्रनाथ महाराजांनी. आणि बंगाल प्रांतामध्ये त्यांनी अशा पद्धतीने सरस्वती नावाच्या स्त्रीला जे भस्म त्यांनी दिलं, ते भस्म दिल्यानंतर 12 वर्षांनीच तिथे गेले. म्हणजे फक्त चालत राहणे हा त्यांचा दिव्य भाव आहे. साधू चलता भला, चालत राहणे. तसं श्री शुकदेवजी महाराज यम प्रव्रजंतम, जे सदैव त्यांनी चालत आहेत. अनुपेतापेत कृत्यम, ज्यांच्यावर यज्ञोपवीत आदी करून संस्कार झालेले नाहीत, असे शुकाचार्य महाराज आहेत. ते त्यांनी जन्मताच व्यासदेवांच्या समोरून त्यांनी पळत निघालेले आहेत. व्यासदेवजी कातर, विरह कातर आज व्हावं, विरहानं कातर झालेले आहेत, आणि मग त्यांनी हाक मारू लागलेले आहेत. असे जे शुकाचार्य महाराज त्यांचे वर्णन या ठिकाणी करून सांगितलेलं आहे. शुकाचार्यांचं वर्णन झालं. यानंतर एक प्रसंग त्यांनी सांगितला. कलियुगाला सुरुवात झाली होती. कलियुगाचा वारा सुद्धा मोठा भयंकर आहे महाराज. या कलियुगाच्या तडाख्यातून वाचण्याकरिता काय केलं पाहिजे? अनेक ऋषीमुनी एकत्र आले. 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण एकत्र आले. त्या सर्वांनी विचार केला की कलियुग मोठं घोर आहे. या कलीच्या तडाख्यातून वाचण्याकरिता ब्रह्मदेवाकडे विनंती केली पाहिजे. म्हणून 88,000 ऋग्वेदी ब्राह्मणांचं त्यांनी पुढारपण शौनक ऋषींनी केलं. शौनक ऋषी ब्रह्मदेवापर्यंत जाऊन पोहोचले. सांगितलं, हे कलियुग आहे, या कलियुगामध्ये त्याचा उपद्रव आम्हाला होऊ नये याच्याकरिता काहीतरी साधना सांगा. काय साधन करावं म्हणजे कलियुग आम्हाला त्रास देणार नाही? त्यांनी सांगितलं, सत्संग करा. कुठे सत्संग करावा, कशा पद्धतीने सत्संग करावा सांगा. एक चक्र दिलं ब्रह्मदेवानं. त्या चक्राचं नाव आहे मनश्चक्र. हे चक्र त्यांनी जिथे जाऊन थांबेल तिथे जाऊन तुम्ही सर्वजण सत्संग करा. चक्र म्हणजे त्याला आर्य असते. चक्राला जे टोका असतात की नाही, भगवान विष्णूच्या हातात सुदर्शन चक्र आहे ना, त्याला जे टोका असतात त्याला आर म्हणतात. आणि ते चक्र हातात धरण्याकरिता जे असतं त्याला निमी असं म्हणतात. निमी हे चक्र मनश्चक्र आहे. ते त्यांनी त्यांच्या समोर दिलेलं आहे. ते चक्र मोठ्या वेगात त्यांनी निघालेलं आहे. हे चक्र जिथे जाऊन शांत होईल तिथे जाऊन तुम्ही कथा करा. हे हे नैमिषेषु तमासीनम अभिवाद्य महामतीम कथामृतरसास्वाद कुशल शौनको ब्रवीत, असं वर्णन आहे. म्हणून चक्र निघालेलं आहे. आणि काही क्षणात ते चक्र एका अरण्यात जाऊन स्थिर झालेलं आहे. ज्या अरण्यामध्ये चक्राची निमी स्थिर झाली त्या अरण्याला नैमिषारण्य असं नाव पडलं. नैमिषारण्य त्याचं नाव पडण्याचं कारण हेच आहे, चक्राची निमी तिथे जाऊन स्थिर झाली म्हणून नैमिषारण्य. अजून एक अर्थ सांगतो. निमिषभरात चक्र त्या अरण्यात जाऊन स्थिर झाले. निमिष शब्दाचा अर्थ होतो पापणी लावून वरती व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने सुद्धा त्यांनी म्हणले, मोटके निमिष भरते तू जाय. निमिष शब्दाचा अर्थ होतो पापणी. देव म्हणतो, या 8 प्रहरा माझी 8 प्रहर आहेत, त्याच्यामध्ये तुला सगळेची सगळे त्यांनी प्रहर माझं चिंतन नाही करता आलं तर निदान दिवसातून पापणी लावून वरती व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळ तरी माझी आठवण कर. भगवान त्यांनी म्हणतो, मोटके निमिष भर दे तू जाय. म्हणून निमिष शब्दाचा अर्थ होतो पापणी लावून वरती व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला निमिष म्हणतात. हे जे चक्र आहे एवढ्या कमी वेळामध्ये त्या अरण्यात जाऊन स्थिर झालं म्हणून त्या अरण्याला नैमिषारण्य नाव असं त्यांनी प्राप्त झालं. सर्व ऋषीमुनी त्यांनी नैमिषारण्यामध्ये गेले. तिथे जाऊन त्यांनी सत्संग करायचा. आता आपल्याला कोण सत्संग त्यांनी सांगणार आहे असा विचार त्यांनी करू लागले. आणि मग इतक्या सूतजी महाराजांचं आगमन झालं. सूत ही एक जात आहे महाराज. कशी जात आहे? म्हणजे संकरातून त्यांनी जन्माला आलेले. म्हणजे ब्राह्मण माता आणि क्षत्रिय पिता यांच्या संकरातून जो त्यांनी पुत्र झालेला आहे त्याला सूत असं त्यांनी म्हणतात. म्हणून सूतजी महाराज समोरून आले. पण ते विद्वान आहेत, हे व्यासदेवांचे शिष्य आहेत महाराज. म्हणून व्यासदेवांच्या कृपेनं त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे.
आणि शास्त्र असं म्हणतं, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ज्याला ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला तो ब्रह्मरूपच त्याने होत असतो. जन्मना जायते शूद्र संस्कारात द्विज उच्यते, वेद पाठे भवेद विप्रहा ब्रह्म जानाति ब्राह्मणा. म्हणून त्याने ब्रह्मस्वरूपाचा बोध प्राप्त झाला, म्हणून त्यांनी दिव्य स्थिती प्राप्त झाली सुतजी महाराजांना. त्या सुतांना समोरून येताना पाहिलं, वयोवृद्ध असणारे शौनक ऋषी आहेत आणि कमी वयाचे सुत आहेत, पण त्यांना पाहून सुद्धा त्यांनी महाराज शौनकांनी साष्टांग प्रणिपात केला. वयोवृद्ध आहेत, तपवृद्ध आहेत शौनक ऋषी, वर्णवृद्ध आहेत, ब्राह्मण आहेत, तरी सुद्धा ब्रह्मवेत्ता पुरुष समोरून आलेला आहे असा विचार करून अशा पद्धतीने नमस्कार केला. नमस्कार करून त्यांना गुरु रूपानं स्वीकारलं महाराज. असं आहे, संतांच्या समोर गेल्यानंतर साष्टांग प्रणिपात केला पाहिजे. संतांच्या समोर गेल्यानंतर घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. म्हणून अशा पद्धतीने संतांची सेवा केली पाहिजे. साष्टांग प्रणिपात केला शौनक ऋषींनी, त्यांना गुरु म्हणून स्वीकारलं. गुरु शब्दाचा अर्थ गुरुगीतेत वर्णन करून सांगितलेला आहे. गुकारस्तांधकारोस्ती रुकारत्तन निरोधक. गु शब्दाचा अर्थ घ्यायचा अंधार आणि ऋ शब्दाचा अर्थ घ्यायचा अंधार घालवणारा. आपल्या जीवनामधला अज्ञानाचा अंधकार जो घालवतो तोच खऱ्या अर्थानं गुरु आहे. पण गुरु शब्दाची असणारी ही व्याख्याच आहे महाराज. पण अशा पद्धतीनं गुरु रूपानं स्वीकारलं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शिना असं आपण त्यांनी पाहतो. म्हणून त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. सुतजींना उंच आसनावरती अशा पद्धतीने बसवलं आणि बसून त्यांच्या समोर त्यांनी बोलायला सुरुवात केली. महाराज, तुम्ही इतिहास पुराणांना जाणणारे आहात, आमच्यावर कृपा करा. कलियुगाची सुरुवात झालेली आहे. कलियुगाचा वारा सुद्धा मोठा भयंकर आहे. म्हणून या कलियुगाच्या तडाख्यातून त्यांनी वाचण्याकरिता काय साधना करावी. ऋग्वेदी ब्राह्मण असणारे शौनक ऋषी कुलपती आहेत. कुलपती शब्दाचा अर्थ लक्षपूर्वक आहे का? कुलपती म्हणजे काय? 10,000 विद्यार्थ्यांना एकाच वेळेला ज्ञानदान आणि अन्नदान जे करू शकतात त्यांना कुलपती असं म्हणायचं. 10,000 विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतायत, 10,000 विद्यार्थ्यांच्या अन्नदानाची व्यवस्था करतात. म्हणून दोनही दान सर्वात श्रेष्ठ दान आहेत महाराज. अन्नदानही महत्वाचं आहे आणि ज्ञानदानही महत्वाचं आहे. अलीकडं आम्ही जिथं कथा करण्याचा प्रयत्न त्याने होतो, कथा घेण्याकरिता लोक आले की सगळ्यात आम्ही त्यांना आधी आम्ही सांगतो की तुम्ही जर अन्नदान करणार असले तर आम्ही कथा करतो. म्हणजे कथेच्या नंतर त्यांनी अन्नदान होणं हे पण फार महत्वाचं आहे. अन्नदान व्यथा घालवणार आहे. भुकेचं दुःख फार कठीण असतं महाराज, पण अन्नदान पण महत्वाचं आहे. अन्नदानात परम नास्ती असं पण म्हणलंय. आता खाल्लं की संध्याकाळी संपून जातं, परत खायला मागते. पण ते दान महत्वाचं दान आहे आणि ज्ञानदान पण महत्वाचं आहे. म्हणून कुलपती आहेत श्री शौनक ऋषी, शौनकजी महाराज. आणि ते त्यांनी सुतजींच्या समोर त्यांनी बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर बोलू लागले आहेत. हरी शौनक उवाच हे अज्ञानध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायनम. हे सुतजी महाराज, तुम्ही अज्ञान रूपी अंधकाराला घालवणारे आहात. तुम्ही त्यांनी दिव्य तेजस्वी आहात. तुम्ही आमच्या अंतकरणामध्ये भक्ती ज्ञान प्राप्त होईल अशी भगवंताची कथा सांगा. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निराशस्य वैष्णवे क्रियते कथम. म्हणून भक्ती ज्ञान वैराग्य वाढवण्याकरिता, माया मोहाचा निराश होण्याकरिता वैष्णव त्यांनी काय साधन करतात हे कृपा करून आम्हाला तुम्ही सांगा. इह घोरे कलोप्रायो जीवशास्त्रतांगतः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणः. हे घोर असणारं कलियुग आहे. याच्यामध्ये सर्वजण क्लेशानं त्यांनी त्रस्त झालेले आहेत. या कलियुगामध्ये, घोर कलियुगामध्ये सर्वांना सुखप्राप्तीचा उपाय त्यांनी सांगा. श्रेयसाम यद भवे श्रेय पावनानांच पावनम. श्रेय त्यांनी कशात आहे ते कृपा करून सांगा. कृष्ण प्राप्ती कर शाश्वत साधनम तद्वदाधुना. पण कृष्ण प्राप्तीचं शाश्वत असणारं साधन कृपा करून आम्हाला तुम्ही सांगा. असं ज्या वेळेला शौनक ऋषी सुतजींच्या समोर त्यांनी बोलू लागले, सुतजींना फार आनंद झाला. महाराज, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी महत्वाचा मुद्दा सांगतोय, ह्याच्यातून काहीतरी शिकायचं म्हणून तुमच्या समोर सांगतोय. साधू संतांच्या समोर गेल्यानंतर काय बोलावं हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणत. आता संतांच्या समोर गेल्यानंतर लोक अशी वलवल करतात. काय सांगतात माहिती आहे? संपूर्ण प्रपंचाचा आराखडा सांगतात. स्वतःच्या जन्मापासून, काय तर बापाच्या जन्मापासून सुद्धा सांगतात. आमच्या बापाच्या काळात काहीच नव्हतं, इथून सुरुवात त्यांनी करतात. आणि ती भयंकर असणारी स्थिती त्या बुवाला नाईलाज असतो ऐकावी लागते.
का बरं? फक्त त्याच्या अंतकरणाची वृत्ती निर्मळ असते, समोरच्या माणसाला दुखवायचं नाही असा विचार त्याच्या अंतकरणात असतो आणि म्हणून तो त्यांनी महाराज फक्त शांतपणे ऐकत असतो. कोणत्याही प्रकारचा द्वेष मत्सर न करता, कोणत्याही प्रकारचा उद्वेग न करता शांतपणे सहन करत ते सगळं ऐकतच राहतो. का? फक्त त्या समोरच्याला दुखवायचं नाही म्हणून. तुम्ही असा विचार करू नका की आपण आपला प्रपंच संतांच्या समोर सांगितला आणि त्यांनी हसून ऐकला म्हणजे ते आपल्यावर फार प्रसन्न असतील. तुमचा प्रपंच ऐकल्याने ते प्रसन्न होत नाहीत. ते जर प्रसन्न कशानं होतील तर त्यांच्या सानिध्यात जाऊन तुम्ही भगवान कधी प्राप्त होईल हे विचारल्यानं प्रसन्न होतील. महाराज मला देव कधी प्राप्त होईल, पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज कायला जर राखील, असं त्यांच्या समोर त्यांनी म्हणावं लागेल. कृपा करा मजवरी, मज दाखवा तो हरी, मला तो हरी दाखवा, असं ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या समोर जाऊन म्हणाल त्यावेळेला ते प्रसन्न होतील. म्हणून प्रपंच त्यांनी महाराज जर त्यांच्या समोर सांगायचं असेल तर त्यांच्याकडे काय प्रपंचाची कमी असते काय? म्हणून त्यांनी सर्वांकडेच प्रपंच असतो. पण आपला प्रपंच ठेवून इतरांचा त्यांनी ऐकत राहणं त्यापेक्षा भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, ते चिंतन महत्वाचं आहे. म्हणून संतांच्या समोर गेल्यानंतर एकतर जास्त बोलूच नाही महाराज. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, फक्त बसून राहावं, त्यांचं ऐकावं. आपलं कमी सांगावं, त्यांचं जास्त ऐकावं. आपण कमी बोलावं, त्यांना जास्त बोलू द्यावं. त्यांच्या जास्त बोलण्यामधून, त्यांच्या सहज बोलण्यामधून सुद्धा एखादा असा शब्द बाहेर पडेल की जो शब्द आपल्या जीवनाला परिवर्तित करून टाकेल. पण संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण, सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते. म्हणून सहज जरी बोलले तरी पण आपल्याला हिताचा उपदेश प्राप्त होऊ शकतो. म्हणून त्यांच्या समोर जाऊन त्यांनी कमी बोलावं, त्यांना जास्त बोलू द्यावं. त्या बोलण्यातून त्यांनी आपल्याला बोध सुद्धा प्राप्त होऊ शकतो. म्हणून श्री शौनक ऋषींनी आपल्या अंतकरणातले भाव प्रगट केले आणि भगवत प्राप्तीविषयीचे भाव प्रगट केले. कृष्ण प्राप्ती कर शाश्वत साधनम तद्वदाधुना, कृष्ण प्राप्तीचं साधन सांगा, असं त्यांनी बोलायला सुरुवात केली. हे ऐकून सूतजी महाराजांना फार आनंद झाला. महाराज एकतर शौनक ऋषींच्या अंतकरणात असणारी शालीनता, दंडवत प्रणाम केला महाराज आणि सुताच्या समोर प्रणाम केला. बऱ्याच वेळेला फार वाईट वाटतं महाराज, ज्या वेळेला भूदेव आपल्याला नमस्कार करतात. इथं भूदेव आलेले आहेत, बघा कुलकर्णी परिवार आलेला आहे, दोघेही बंधू त्यांनी फार विद्वान आहेत. त्यांच्या समोर गेल्यानंतर आपण त्यांना नमस्कार करा, जरी ते आपल्याला नमस्कार करतात. ते आता मोठा यज्ञ त्यांनी केला. ते यज्ञाच्या वेळेला आम्हाला आमंत्रित केलं आणि आमंत्रित करून त्यांनी म्हणत तिथं आम्ही गेल्यानंतर त्यांचं एवढं प्रेम सगळ्या भूदेवांचं पाहायला मिळालं की ते पाहूनच मनुष्य भारावून जाईल. म्हणून त्यांनी नमस्कार करताना त्यांनी फार असं वाटायला लागलं की हे मला नमस्कार करतायत, असे भाव पोटात तयार होतात. शौनक ऋषी ब्राह्मण आहेत, शौनक ऋषी तपस्वी आहेत, शौनक ऋषी त्यांनी वयानं जास्त आहेत, तरी सुद्धा सुतांच्या समोर नमस्कार केले. ही त्यांची शालीनता आहे महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून काही मिळवायचं जर असेल तर बिगर शालीनतेचं भेटत नाही महाराज. म्हणून साधू संतांच्या समोर जाऊन कॉलर टाईट करून कसं काय महाराज आपण असं जर म्हणायला सुरुवात कराल तर ते म्हणतील तू तुझ्या घरचा राजा असशील, आम्हाला एकच राजा माहित आहे, पंढरीचा राजा, त्याच्याशिवाय दुसरा राजा आम्ही मानित नाही, चल. म्हणून संतांच्या समोर गेल्यानंतर त्यांनी लीनता असली पाहिजे, संतांच्या समोर गेल्यानंतर शालीनता असली पाहिजे. ती शौनक ऋषींच्या अंतकरणामध्ये आहे. म्हणून साष्टांग प्रणिपात करून त्यांनी बोलायला सुरुवात केली. फार आनंद झाला सूतजी महाराजांना. आणि मग सूतजी त्यांनी बोलू लागले, ऐका. प्रीती शौनक चित्तेत हेतो वचमे विचारेचे सर्व सिद्धांत निष्पन्नम सर्व संसार भयनाशनम, संसाराचं भय घालवणारं त्यांनी सिद्धांत रूपे त्यांनी तत्व मी तुमच्या समोर त्यांनी सांगणार आहे. सूतजी महाराजांनी अशा पद्धतीने बोलायला सुरुवात केली. अत्र ते कीर्तयिष्यामि भक्तियुक्तम कथानकम शुकेन मम यत् प्रोक्त रहस्यस्य विचारेचे, शुकाचार्यांच्या मुखातून जे ऐकलेलं तत्व आहे ते मी तुमच्या समोर त्यांनी सांगतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. असं म्हणल्यानंतर शौनकांना आनंद झाला. काय सांगणार आहेत? मग सांगू लागले. हरी हे काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे, श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकेरेन भाषितम. काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे. काल म्हणजे काळ, व्याल शब्दाचा अर्थ तो सर्प. काळरूपी सर्पाच्या मुखातला ग्रास झालेला जो जीव आहे त्याला त्रासातून मुक्त करण्याकरिता कलियुगामध्ये कीर शब्दाचा अर्थ तो पोपट. पोपट म्हणजे शुकाचार्य महाराज. शुकाचार्यांनी कलियुगामध्ये काळरूपी सर्पाच्या मुखातला ग्रास झालेला जो जीव आहे त्याला त्रासातून मुक्त करण्याकरिता जे शास्त्र सांगितलं ते श्रीमद भागवत शास्त्र आहे. ते शास्त्र मी तुमच्या समोर सांगतो, असं महाराज त्यांनी बोलू लागले. काळरूपी सर्प आपल्या सर्वांना ग्रस्त करतो आहे. काल व्याल आहे, तो सर्प आहे, त्याच्या मुखातला आपण ग्रास झालेलो आहोत. आपल्याला समजत नाही महाराज ते.
ज्ञानोबरांची ओवी आहे पण माझी पाठ नाही महाराज. ओवीचा अर्थ मला माहिती आहे. एका सर्पानं बेडूक धरला आणि मागच्या बाजूने धरला आणि तो बेडूक त्यांनी महाराज सर्पाच्या मुखात आहे. तो सर्प त्या बेडकाला आता गिळणार आहे. इतक्यात त्या बेडकाला समोर एक कीटक दिसला आणि तो कीटक दिसल्यानंतर बेडूक तो कीटक खाण्याकरिता त्यांनी जीभ बाहेर काढून त्याला आपल्या आवाक्यामध्ये त्यांनी घेतोय. काय समाधान असेल बघा ना. सर्प त्यांनी बेडकाला गिळण्याच्या तयारीत आहे आणि तरी सुद्धा बेडूक त्यांनी कीटक खाण्याच्या छंदात आहे. तसंच आपलं झालेलं आहे. आपल्या सर्वांना त्यांनी अशा पद्धतीने काळरूपी सर्पानं गिळायला सुरुवात केलेली आहे आणि आपण अजून किडे मुंग्यात जमा करत आहोत. अशी आपली अवस्था झालेली आहे. संसारातले त्यांनी महाराज कीट आपण जमा करतो आहोत. हे आपलं दुर्दैव आहे. हे का त्यांनी होत असते? भगवंताची मायाच आहे महाराज. ही माया अशा पद्धतीने आपल्याला नाचवते आहे, ती आपल्याला खेळवते आहे. मग त्या मायेच्या तडाख्यातून आपण कधी बाजूला होऊ शकतो? भगवान म्हणतो दैवी हे श्याम गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरन्ते ते. म्हणून त्यांनी या मायेच्या तडाख्यातून वाचण्याकरिता एकच उपाय आहे, भगवंताची शरणागती करणं. म्हणून अखंड भगवंताची शरणागती जर केली तर आपण त्या तडाख्यातून बाजूला होऊ शकतो. म्हणून काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम. या कलियुगामध्ये श्रीमद भागवत त्यांनी सांगितलेलं आहे ते ऐका. म्हणले महाराज या भागवताचं असं काय श्रेष्ठत्व आहे? तुम्ही भागवताचाच महिमा का सांगतात? ते म्हणले एतस्माद अपरम किंचित मनशुद्धेन विद्यते जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवतम लभेत. जन्म जन्मांतरीची पुण्य असावी लागेल तेव्हा श्रीमद भागवत कथा त्यांनी श्रवण करायला मिळते. अशी सहजासहजी श्रीमद भागवत जन्मी आम्ही बहु पुण्य के